आता देश विकणारे उद्योगपती निर्माण झाले. कोण आहे देश विकणारे उद्योगपती? आता ट्रम्पनी या देशावरती किती परवा संकट आणलं. आज काल ट्रम्पला जाऊन कोण भेटलं तर अंबानी भेटले. लग्न हा कौटुंबिक सोहळा गेले असतील, शरद पवार गेले, अमुक गेले, नरेंद्र मोदी गेले, अमित शहा, राहुल गांधींसारखी तरी भूमिका घ्यावी ना. ती कुठे लग्नाला आले मग निमंत्रण असून? संजय राऊत पण नाही गेले. आणि जिथे उद्योग नाही तो देश विकासात मागे पडतो. फक्त ट्रम्प बरोबर व्यापार केल्यामुळे देश पुढे जातो असं नाही ना. याच नरेंद्र मोदींनी अडाणी अंबानी बरोबर जर काही उद्योग करार केले तर ते देशाला अडाणी अंबानी हे दोन सरकार चालवतात बघा. आणि त्या शरद पवारांच्या संस्थेत अडाणी गेले तर शरद पवार हे महाराष्ट्राच्यासाठी औद्योगिक काय प्रगतीसाठी काम करतात असं कसं काय? असं कधी म्हटलं आम्ही? दाखवा ना असं काही स्टेटमेंट आहे का? या देशाला उद्योगपतींची गरज आहे. भांडवलदार ही शिवी नाही हे आमचं म्हणणं आहे. बरोबर. मग हेच भांडवलदार मोदींकडे किंवा शहांकडे गेले तर ते चुकीचे. भांडवलदार आणि देशाला लुटणारे दलाल यात फरक आहे. टाटा, बिर्ला, अजिज प्रेमजी, बजाज आहेत ना या देशाला पुढे घेऊन जाणारे असे उद्योगपती खूप आहेत या देशामध्ये. आम्ही त्यांचा सतत सन्मान केला. आम्ही कामगार क्षेत्रात काम करतो. आम्ही ह्या कोणत्याही कारखान्यामध्ये कधी संप होऊ दिला नाही. उद्योग टिकला पाहिजे तर कामगार टिकेल आणि देश टिकेल ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आहे. आम्ही कधी संप होऊ दिला नाही. अच्छा. पण आता देश विकणारे उद्योगपती निर्माण झाले. कोण आहे देश विकणारे उद्योगपती? आता ट्रम्पनी या देशावरती किती परवा संकट आणलं. आज काल ट्रम्पला जाऊन कोण भेटलं तर अंबानी भेटले. दुर्दैव आहे. पण हे रावसाहेब दुर्दैव आहे ना. पण रावसाहेब यात अंबानींच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला उद्धव ठाकरे कुटुंबीय जातात. त्यांचा प्रश्न. आम्ही नाही गेलो. लग्न हा कौटुंबिक सोहळा गेले असतील, शरद पवार गेले, अमुक गेले, नरेंद्र मोदी गेले, अमित शहा, मग राहुल गांधींसारखी तरी भूमिका घ्यावी ना. ती कुठे लग्नाला आले मग निमंत्रण असून? संजय राऊत पण नाही गेले. नाही पण आता पक्ष तुम्ही शेवटी शिवसेनेची भूमिका. लग्नाला गेल्यामुळे काय तुम्ही म्हणताय तसं काय मला हे वाटत नाही. गेले लग्नाला वर्षानुवर्ष. पण उद्योगपतींनी आधी देशाचा विचार केला पाहिजे जो इतर उद्योगपतींनी केला. या देशाला उद्योगपतींची फार परंपरा आहे ना. टाटांनी तर स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान दिलेलं आहे. हो, अंबानी पण 1,60,000 कोटीचा कॉर्पोरेट टॅक्स भरतात. बजाजनी देशाला स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे. रामनाथ गोयंकाने मोठं योगदान दिलेलं आहे. त्यांचं योगदान हे मानलंच पाहिजे. आणि जिथे उद्योग नाही तो देश विकासात मागे पडतो. फक्त ट्रम्प बरोबर व्यापार केल्यामुळे देश पुढे जातो असं नाही ना. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.